सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अनुबन्धं क्षयं हिंसा मनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते। श्रीमद्भगवद्गीता तथा गीतेवरील मराठी भाषेतील सर्वोत्तम श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची भावा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग। श्लोक क्रमांक 25 आणि ओवी क्रमांक 6 से 11 पासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ होत आहे। कर्माचा विचार चालला आहे। कर्माच्या अगोदर आपण ज्ञानाचा विचार केला आणि ते ज्ञान सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचं ज्ञान पाहिलं। आणि जसं ज्ञान असेल त्या ज्ञानाप्रमाणे कृती होत असते। ज्ञान जर सात्विक असेल तर कर्म सात्विक, ज्ञान जर राजस असेल तर कर्म राजस, आणि ज्ञान जर तामस असेल तर कर्म सुद्धा तामस होत असते। आज आपण पाहणार आहोत तामस कर्म। तामस कर्म तामस ज्ञानाचाच एक वेगळा परिणाम म्हणजे तामस कर्म आहे। तामस कर्माचं ज्ञानाचं स्वरूप आपण पाहत असताना पाहिलं होतं, यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सत्तमहैतुकम् अतत्वार्थ बदल पंच तत्ताम समुदाहृतम। एखाद्या मोठ्या कार्याचा एक छोटासा भाग आणि त्या छोट्या भागालाच जे मोठं समजतात त्यामध्ये आसक्त राहतात आणि त्याला कोणता हेतू नसतो। तात्विक अतात्विक भाग जास्त असतो, तात्विक भाग नसतोच।
अल्पमतीचे लोक ह्या ज्ञानाने युक्त असतात. तत्वार्थ बदल पंच तत्ताम समुदाहृतम. ह्या ज्ञानाचा परिणाम आता आपण कर्मामध्ये पाहणार आहोत. तामस कर्मामध्ये किती मुद्दे असतात ते पहिल्यांदा पाहूया. मग तामस कर्माचं स्वरूप आपल्याला कळते. पहिलं आहे अनुबंधम. अनुबंधम शब्दाचा अर्थ आहे पश्चात भावी यत वस्तू स अनुबंधम उच्यते तम च अनुबंधम. अनुबंध शब्दाचा अर्थ आहे परिणाम, भावी परिणाम. आपण एखादं कर्म जेव्हा करतो त्या कर्माचा नंतर काय परिणाम होईल याचा विचार शहाणे माणसं करत असतात. तर पण तमोगुणी माणसं आपल्या कर्माचा भविष्यात काय परिणाम होईल याचा कोणताच विचार न करता कर्मात प्रवृत्त होतात. त्याला म्हणतात अनुबंधम. त्यानंतर क्षयम. आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म करताना आपल्या शारीरिक शक्तीचा किती नाश होणार आहे, आपल्या धनाचा किती नाश होणार आहे याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता ते कर्मात प्रवृत्त होतात एखाद्या. आणि कर्मात प्रवृत्त होताना कधी कधी शरीराचाही नाश होण्याची शक्यता आहे, संपूर्ण धनाचाही नाश होण्याची शक्यता आहे. परंतु तो त्याच्याही परिणामाला पाहत. आपल्या धनाचा नाश होईल का, शरीराचा नाश होईल का, संपत्तीचा नाश होईल, नावाचा नाश होईल का, कीर्तीचा नाश होईल याचा कोणताही विचार करत नाही. क्षयम अनवेक्ष. आपल्या जवळच्या धनसंपत्तीचा किती क्षय होईल याचा विचार करत नाही. नंतर आहे हिंसा. आपण कर्म करताना किती प्राण्यांची हिंसा होणार आहे, किती जणांचा प्राण आपल्यासाठी जाणार आहेत, किती लोकांचं मन आपल्याकडनं दुखवले जाणार आहे, किती जणांची हिंसा होणार आहे त्याचा विचार करत नाही. हिंसा अनपेक्ष. म्हणजे परिणामाचा विचार करत नाही, नाशाचा विचार करत नाही, दुसऱ्याच्या प्राणाची पीडा होणार आहे याचाही विचार करत नाही. एवढंच नाही, पौरुषम अनपेक्ष. आपण एखादं कर्म करत असताना ते कर्म आणि त्या कर्माला लागणारं सामर्थ्य आपल्यात आहे की नाही याचाही विचार करत नाही. डोंगराला आग लागली आणि आपल्याजवळ चमच्याभर पाणी आहे आणि मग तो तिथूनच शिंपडायला लागला. म्हणजे काय करतोय, म्हटले डोंगराला आग लागली. अरे डोंगराची आग किती आणि तुझ्याजवळ असणार सामर्थ्य किती, ह्याप्रमाणे कर्म मोठं असतं आणि त्या कर्माला परिपूर्ण करण्यासाठी लागणारं सामर्थ्य आपल्याकडे नसतं. पण तमोगुणाने युक्त असणारे माणसं कर्माला लागणाऱ्या सामर्थ्याचा म्हणजे पुरुषार्थाचाही विचार करत नाही. पौरुषम अनपेक्ष. म्हणजे अनुबंधम अनपेक्ष, क्षयम अनपेक्ष, हिंसाम अनपेक्ष, पौरुषम अनपेक्ष. कोणताच विचार करत नाही. मग कर्माला कसं काय आरंभ करता विचार न करता. अहो म्हटले
मोहात आरभ्यते कर्म. अविचाराने, मोहाने असे लोक कर्मामध्ये प्रवृत्त होतात. यत कर्म मोहात आरभ्यते, जे कर्म मोहामुळे आरंभलं जातं, तत् तामसम उच्यते. त्या कर्माला तामस कर्म असं म्हटलं जातं. बघा, तामस करणारे माणसं किती गोष्टी विचार करत नाही. अनुबंधम, परिणामाचा विचार करत. हिंसा, कितांची हिंसा होणार त्याचा विचार करत. क्षयम, आपल्या धनाचा, संपत्तीचा, वेचा, नावाचा, कीर्तीचा, क्षय होणारा याचा विचार करत नाही की नाही याचा विचार करत नाही. आणि यत कर्म मोहात आरभ्यते, अविवेकाने कर्माला तामसम तामसम उच्यते, त्याला तामस कर्म असं म्हणतात. म्हणून तामस कर्म करणाऱ्यांची संख्या खूप असते. काही माणसं एखाद्या कर्माला आरंभ करतात, मरून जातात, पण काम होत नाही. अरे बाबा, मग तुमचं सामर्थ्य त्या कर्मात नसेल तर कशाला आरंभ केला? नाही म्हटले, कर्माला आरंभ केल्यानंतर विचार सुरू झाला, याला म्हणायचं मोहात आरभ्यते कर्म. मोहामुळे, अविचरणामुळे, संभ्रमामुळे त्या कर्माला प्रारंभ करतात, त्याला तामस प्रकारचं कर्म म्हणतात. ह्या 5 मुद्द्यांचा विचार तामस कर्माच्या संबंधाने केला जातो. आपण तामस ज्ञान पाहिलं, तामस कर्म पाहिलं, आणि ह्यानंतर मग तामस करता पाहणार आहोत. हे तामसच नाही तर सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, सात्विक करता, राजस ज्ञान, राजस कर्म, राजस करता, तामस ज्ञान, तामस कर्म आणि तामस करता, अशा ह्या तीन 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 असा ह्या 9 गोष्टींचा विचार ह्या कर्माच्या संबंधाने, ज्ञानाच्या संबंधाने आणि कर्त्याच्या संबंधाने या ठिकाणी संपन्न होतोय. हे एक मोठं मानसशास्त्रच आहेत कर्माच्या संबंधाचं. ज्ञान जसं असेल त्या ज्ञानाप्रमाणे मनुष्य कर्म करतो, आणि जसं कर्म करतो त्या कर्माचा साकार करण्याकरता त्या संबंधाने जे काही अभिमान धारण केला जातो, ते कर्म करताना जो भाव धारण केला जातो त्याला त्या कर्माचा कर्ता असं म्हणतात. म्हणून कर्माचा, ज्ञानाचा विचार पाहिला, आता कर्माचं शेवटचं अंग पाहून नंतर आपण कर्त्यांच्या विचाराला प्रारंभ करणार आहोत. तेव्हा पण आपण सात्विक कर्त्याचा विचार करताना सात्विक ज्ञान आणि कर्माचा विचार पुन्हा आपण करणार आहोत. म्हणजे भविष्यात आणखी कशा पद्धतीने विचार होऊ शकतो याचा विचार आपण सूत्र रूपाने भविष्य दृष्टीने पाहिला आहे. आता आपण जे काही कर्म करतो आहोत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ते कर्म सात्विक करतो का राजस करतो का तामस करतो? आपणच आपल्या ज्ञानाचं परीक्षण, आपणच आपल्या कर्माचं परीक्षण, आपणच आपल्या कर्तृत्वाचं परीक्षण करतात.
दुधात पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी ती विशिष्ट मीटर असतं. त्याच्या साहाय्यानं किती पाणी किती दूध याचं कळतं. परंतु आपण जे आपल्याजवळ ज्ञान आहे त्यानुसार जे काही कर्म करतो ते ज्ञान कोणत्या प्रकारचं कर्म कोणत्या प्रकारचं याचं मीटर म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आहे. आता ह्या तमोगुणात्मक कर्माचं स्वरूप का करते त्यावरती भाष्य ज्ञानेश्वर महाराज करताना ज्या ओव्या लिहितात त्या अतिशय मननीय आहेत. एकदा की ज्ञानेश्वरी कळाले की माणसाला माणसांचा स्वभाव कळतो. त्याच्या बोलण्यावरून त्याच्या ज्ञानाचा विचार येतो, त्याच्या बोलण्यावरून त्याच्या कर्माचा विचार येतो, त्याच्या बोलण्यावरून त्याच्या कर्माच्या कर्तृत्वाचाही विचार येतो. ज्ञानेश्वरी तर अध्यात्म आहेतच, पण ते एक मानसशास्त्रही आहे, ते एक समाजशास्त्रही आहे. ज्ञानेश्वरी एक विज्ञान आहेत. ज्ञानेश्वरी काय नाहीत, ज्ञानेश्वरी सगळं आहे. जगण्याचे ते पैलू आपल्याला ज्ञानेश्वरी देतो. ओवी क्रमांक 611 पासून प्रारंभ करूया. तरी तेगा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जणे. तामस, तम म्हणजे अंधकार. ज्याच्या ज्ञानातही अंधकार, ज्याच्या कर्मातही अंधकार. कर्म कसं आहे म्हटले, तेगा तामस कर्म. तामस कर्म हे काळकुट्ट कर्म आहे. इतकं काळकुट्ट कर्म आहेत, अज्ञानात्मक कर्म आहेत की त्या कर्माचा निषेध शास्त्रांनी केला आहे. त्या कर्माचा निषेध शास्त्र अनुसारी लोकांनी केला आहे. त्या कर्माचा निषेध प्रत्यक्ष वेद वेदानुमोदित शास्त्र आणि शास्त्रानुमोदित महापुरुष यांनी त्या कर्माच्या संबंधाने एक निषेध व्यक्त केला आहे, निंदा व्यक्त केली आहे. म्हणून तामस कर्म कसं आहे, जे निंदेचे काळे धाम. जे म्हणजे जे कर्म, जे तामस कर्म निंदेचे काळे धाम. ह्या सगळ्यांनी शास्त्राने वेदाने वेदानुमोदित भगवत भक्तांनी ज्या कर्माचं निंदा केली आहे किंबहुना त्यांचं कर्म म्हणजे निंदेचं काळघर, ब्लॅक होल, हे सगळ्यांनी ज्याची निंदा केली, आपण ज्याला अब्युजिंग ब्लॅक होम, निंदेचं काळघर, निषेधाचे जन्म साच जणे. शास्त्राने सांगितलं हे निषिद्ध आहे, निषिद्ध आहे. निषिद्ध निषिद्ध म्हणून वर्णन करणं वेगळं आणि निषिद्ध प्रत्यक्ष मूर्तिमंत रूपानं दिसणं वेगळं. माऊली म्हणतात निषेधाचे जन्म साच जेणे. जेणे निषेधाचे जन्म साच, निषेधाच प्रत्यक्ष जन्म याच्या कर्माने तो झालेला आहे. इतकं निंदनीय कर्म करतो. पण याला काय फायदा होतो त्या कर्माचा, एवढं निंदनीय कर्म करून? याच्या निषिद्ध निंदनीय कर्माचा त्याला स्वतःला काहीच फायदा होत नाही. कसा होत नाही याचा विचार दृष्टांताच्या माध्यमातून माऊली करतायत. तो झाल्यानंतर आपण मग त्या संबंधाने विचार करूया. जे निफजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी, रेघ काढली या पोटी तोयची जीवी. दृष्टांत पहिल्यांदा पाहूया, मग शब्दांत बघूया.
जीवी तोयची पोटी रेघ काढलिया. पाटाचं पाणी, विहिरीचं पाणी किंवा तलावाचं पाणी. जीवी तोयची पोटी म्हणजे पाण्याच्या पोटावर, म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर, म्हणजेच पाण्यावर. तसं आपण पाठीवरती रेष मारतो, तसं पाण्याच्या पृष्ठभागावरती एक रेघ ओढली तर ती रेघ दिसेल का? काळी आहे, पिवळी आहे, जांभळी आहे, लाल आहे? नाही. पाण्याच्या पृष्ठभागावरती आपण कितीही रेष काढण्याचा प्रयत्न केला तर ती रेष दिसतच नाही. म्हणजे ते काय आहे? निष्फल आहे. तसं तामस कर्म निर्माण झाल्यानंतर त्याला काही फळच दृष्टीला दिसत नाही. जेवी तोयची पोटी रेघ काढलिया काहीच न दिसे दिठी. दिठी काहीच न दिसे. पाण्यावरती कितीही रेघ काढली तरी आपल्या दृष्टीला ती रेघ दिसत नाही, म्हणजे काढून त्याचा काही उपयोगच होत नाही. त्याप्रमाणे जे निफजविल्या पाठी काही न दिसे दिठी, असं तामस कर्म कर्त्याने, तामस ज्ञानाने युक्त होऊन तामस कर्म जर केलं तर ते दृष्टीला दिसतच काय फळ आहे. कशाप्रमाणे? जेवी तोयची पोटी रेघ काढलिया दिठी न दिसे. पाण्याच्या पृष्ठभागावरती आपण एक रेषा तर ती आपल्या दृष्टीला जसं दिसत नाही, तसं तामस कर्म केल्यानंतर त्याचं काय फळ भेटलं हे दृष्टीला दिसत नाही. हा सगळा जेव्हा विचार होईल तेव्हा एका एका वाक्याचा अर्थ आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराज जोपर्यंत हा संकल्पना साधकाच्या अंतःकरणामध्ये निश्चित स्वरूपाने स्थिर होत नाही तोपर्यंत एकापेक्षा पुढचा दृष्टांत चढत्या क्रमाने देत असतात. ही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य आहे. तामस कर्म कसं त्या करणाऱ्याला उपयोगाचं ठरत नाही हे सांगण्यासाठी दृष्टांताची यादी देत आहे. कांजी घुसळलिया, का राख फुंकलिया, वाळू घाणा गाळलिया, काही न दिसे. तीन दृष्टांत आहेत आणि ह्या तीन दृष्टांतासाठी एक क्रियापद आहे, काही न दिसे. कांजी घुसळलिया, काही न दिसे. का राख फुंकलिया, काही न दिसे. पहिला भाग आहे. कांजी घुसळलिया. कांजी शब्दाचा अर्थ आहे ताकावरची निवळी, हा एक घ्या. आणि कांजी शब्दाचा अर्थ भात शिजवल्यानंतर त्या भातावरती येणारी वरची पेज, असा अर्थ आहे. दही घुसळल्यानंतर लोणीवरती येतं हे बरोबर आहे, पण आता ते वरच पाणीच त्याचं मंथन केलं किंवा मग भातावरची पेज वरचा जो भाग आहे तोच जर आपण घुसळला तर काही वरती येताना दिसेल? काही न दिसे. कांजी घुसळलिया, काही न दिसे. का राख फुंकलिया, किंवा जर इंधन असेल अर्धवट तर फुंकल्यानंतर अग्नी प्रज्वलित हो, त्या इंधनाला अग्नीने स्पर्श केला आणि त्यामुळे आता लाकडं पूर्ण जळाली, त्याचा कोळसा झाला आणि कोळसाही जळून आता राख झाली.
अहो म्हटले मग आणखी अग्नी असेल तिथे फुंकून पहा. राख फुंकलिया काही न दिसे म्हणजे अग्नी न दिसे, आणि कांजी घुसळलिया काही न दिसे म्हणजे लोणी सुद्धा दिसत नाही, काही दिसत नाही. किंवा म्हटले जसं शेंगदाण्याचं तेल असतं, करडईचं तेल असतं, सूर्यफुलाचं तेल असतं, तसं म्हटले वाळवंटामध्ये असणारे जे काही वाळूचे कण आहेत ते देखील धान्यासारखे दिसतात. मग तेच आपण गिरणीमध्ये टाकून त्याचं तेल गाळूया, आवडी काही न दिसे. घाण्यामध्ये वाळू काय दिसे, तेल दिसे का, काही न दिसे, काही दिसत. मग घुसळण्याची क्रिया व्यर्थ. राख फुंकून अग्नी शोधण्याची ध्येय व्यर्थ. किंवा वाळू घाण्यामध्ये टाकून तेल काढण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यर्थ. म्हणून काही न दिसे हे क्रियापद तिन्हीकडे लावावं. कांजी घुसळल्या काही न दिसे, राख फुंकलिया काही न दिसे, वाळू घाणा गाळलिया काही न दिसे. तसं त्या त्या कर्माचं फळ त्यांना काही भेटतच नाही. ते करा. ज्ञानेश्वर महाराज हाच भाव किंवा सिद्धांत कळण्यासाठी दृष्टांत देतात. नाना उपनलिया भूस का विंधिलिया आकाश, नाना मांडलिया पाश वारयासी. दृष्टांत देतात. काय म्हणायचं ही नदी पुढे जाऊन वांज होणी न न असे, मी आणि कोंडा एकत्रित असं भूस भूस बी एक वट उपणितार आहे, घनवट उडे जरी केल्या तरी त्या व्यर्थ होता, काही उपयोग. आतापर्यंत दिलेले सगळे दृष्टांत एका बाजूला, मग हळूहळू ज्ञानेश्वर महाराज सिद्धांतात झोपले. एरवी नरदेहा एवढे धन आटनिया पडे. आज जे लोक तामसिक लोक कर्म करतात त्यांना त्या कर्माचं फळ भेटत नाही. मग कोणाला भेटतं? त्यांना भेटत नाही तर कोणाला भेटत म्हणतात. एरवी नरदेहाही एवढे, भगवंताने आपल्याला हा मानवी देह दिला आहे, ही नरतनु दिलेली आहे. परंतु तमगुणाने युक्त असणारे जे माणसं, तमगुण ज्ञानाने युक्त असणारे माणसं तमगुणात्मक कर्म जेव्हा करतात तेव्हा ते तमगुणात्मक कर्म करण्यासाठी नरदेहा एवढं महत्वाचं जे धन आहे, सामर्थ्य संपत्ती आहे नरदेहाची, ती खर्ची जरी पडली तरी चालेल. धन आटणी पडे, या देहाचा आटणी झाली कोण झाली, परंतु पदरात काही पडत नाही. पण मात्र त्या कर्माने काय होतं, जे कर्म निफजविता मोढे जगाचे सुख. परंतु असं कर्म करत असताना जगाला जे सुख मोडून जातं, ते तुटून जातं, ते उद्ध्वस्त होतं, तरी नाही भेटलं तरी जगाला जे भेटणार आहे जगाचं सुख नष्ट करायचं, असं कर्म करतो की ज्या कर्मामध्ये जगाचं सुख नष्ट व्हावं. आणि जगाचं सुख नष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये देहाचा जरी
नाश झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला प्राप्त होणार सुख मिळता कामा नये. कुछ भी न मिला तो भी ठीक, लेकिन किसी को नहीं मिलना चाहिए. एरवी कशाप्रमाणे? दृष्टांत. जैसे कमळवनी फासू काढलिया काटसू, आपण झिजे नाशू कमळा करी. दृष्टांत. जंगल आहे, जंगलामध्ये वन आहे, त्या वनामध्ये पाण्याचं सरोवर आहे, त्या पाण्याच्या सरोवरामध्ये कमळं फुललेली आहे. कमळवनी. पण काय केलं आहे? एक मनुष्य असा आहे, त्याने बाभळीचे काटे तोडले, ते एकावर एक ठेवली आणि एकावर एक बाभळीचे काठे जर ठेवलेत विशिष्ट पद्धतीने तर त्याला फास. हा काट्याचा फास. काय केला म्हटले? त्या वनामध्ये असणाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये कमळ विकसित झाली असताना कोणी एका माणसाने काट्याचा फास तयार केला आणि तो कमळाच्या त्या वनातून तो ओढत झाला. काय होईल म्हटले? आता फासू काढलिया काटसू, काटसू फासू काढलिया. तो काट्याचा फास कमळवनातून तो काढला. काय होतो? तो ओढत असताना आपण झिजे, पण तो काट्या मोडून जातील. पण काट्या जरी मोडल्या तरी कमळा नाश करी, त्या कमळाचा सगळा नाश कर. काट्याचा फास ओढत ओढत कमळावरून आणला तर त्या काट्याच्या तुटतील, पडतील खाली, पण त्याबरोबर त्या कमळाच्या वनाचा मात्र तो काट्याच्या फाशाने नाश केला. आपण झिजे म्हणजे काट्याचा फासू झिजे. कसा झिजे? काट्याचा काटसू फासू आपण झिजे, पण कमळा नाशू करी, कमळाचा नाश. तसं तमोगुणी लोक स्वतःचा धन नष्ट हो, संपत्ती नष्ट हो, कीर्ती नष्ट हो, घरातले सगळं काही नष्ट हो झालं तरी चालेल, पण दुसऱ्याला सुख होता का? दृष्टांत दिला. आणखी दृष्टांत. तर म्हणजे माणसांच्याच प्रवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी निसर्गाचं निरीक्षण करून त्यावरती आरोपित केल्या. आपण अंगे जळे नागरी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे, जैसा पतंग दीपाचे निसळे. दिवा लावलेला आहे, त्या दिव्यावरती छोटासा किडा, त्याला पतंग म्हणतात. तो काय करतो? त्या दिव्याच्या रूपाला पाहून त्यावरती तो झडप घालतो. त्यावरती काय होतं? झडप घातल्याबरोबर तो दिव्याच्या अग्नीने तो पतंग जळून जातो. काय झालं? असं कर्म केलं की त्या कर्माच्या द्वारेच हाच नष्ट झाला. बरं, होईना का नष्ट? पण त्याने काय केलं आहे? सगळे लोक त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पाहत होते, दिवा विझला ना. आता दिवा विझून जगाचे डोळ्यांना देखील काय केलं आहे? आंधळ करून सोडलं. मेला तर चालेल, पण जग मात्र जगाला कामा नाही. म्हणजे जग सुद्धा प्रकाश नसल्यामुळे, दिवा विझल्यामुळे आंधळ्यासारखं झालं. तसं त्या काजव्याच्या पद्धतीचे काही लोक असतात. स्वतःचा देह नष्ट झाला तरी चालेल, दुसऱ्याला सुख होता. तैसे सर्वस्व वाया वरी स्वदेहा होय घाऊ, वरी पुढीला अपावो निपजविजे देणे. आपलं सर्वस्व वाया, आपल्या जवळचं धन, संपत्ती, कीर्ती, नावलौकिक, मोठेपणा, कुलशील, हे सगळं नष्ट झालं तरी चालेल, सर्वस्व वाया.
आपल्या जवळचं सगळं गेलं तरी चालेल. वरी स्वदेहा हो होईल हे काम करता करता स्वतःच्या देहाचा घात झाला, स्वतःचा देह नष्ट होण्याची पाळी आली तरी त्याला पर्वा नाही. पण मग काय, पुढीला आपावो निपजरी जे जणी, काही झालं तरी याच्या कर्माने दुसऱ्याचा नाश होईल असं तो कर्म करतो. पुढीला आपावो जेणे निपजरी जे, पुढच्या माणसाला आपाव प्रतिबंध होईल, त्याचा नाश होईल अशा प्रकारचं वनामध्ये काट्याचा फास ओढून काटे नष्ट होतात, कमळ नष्ट. पतंग दिव्यावरती झडप घालतं, ते जळतं, जगाचे डोळे अंधळे. तसं सर्वस्व गेलं तरी चालेल, परंतु दुसऱ्याला कष्ट झाले पाहिजे, दुसऱ्याचं अस्तित्व समाप्त झालं. हे कसं होतं बरं? त्यासाठी पुढे दृष्टांत आहे. माशी आपणायाते गिळवी, परी पुढीला वांती शिणवी, तैसे कश्मळ आटवी आचरण जे. कश्मळ आठवी आचरण. बासुंदीचं मस्तपैकी छान खीर, बासुंदी, आटी बासुंदी, मस्तपैकी छान बासुंदीचं जेवण झालं. तेवढ्यामध्ये अचानक माशी कुठून आली आणि ती घासात शिरली. जेवता जेवता ती माशीच पटकन तोंडात. मग तिने काय, त्या माशीला काय वाटतं, माणसाने आपल्याला गिळावं. माशी आपण याते गिळवी, मासीस त्या माणसांच्या कडून ती गिळविते स्वतःला. नष्ट झाली ना माशी. माशी म्हणते कोई बात नाही, नष्ट झालं तर चालेल, पण मी पोटात गेल्यानंतर त्याच्या पोटात गेलेली सगळी खीर बाहेर पडावी, पुढील या वांती शिणवी. आणि मग पुढच्या व्यक्तीला ओकारी आणून ती शिणविते, त्रास करते. मग काय झालं, ते प्रवेश करून आणि याच्या पोटात दिलेली शीर बाहेर काढ, शीर जी खीर आहे ती बाहेर काढ. ते कश्मळ जे आचरण, त्याप्रमाणे वाईट माणसं, तामशी माणसं अशा तामस कर्माचं निर्मिती करत असतात. तेही करावया उद्देशे, म्हणजे सामर्थ्य असे की नसे, हे पुढील तैसे न पाहती करी. परंतु एखादं भयंकर घातक कर्म करायचं जरी असेल, ते कर्म करण्यासाठी माझ्यात सामर्थ्य आहे का नाही, तेही करावया उद्देश, म्हणजे क्रूर घातक कर्म करण्याच्या उद्देशाने प्रवृत्त होत असताना आपल्यामध्ये सामर्थ्य आहे की नाही याचा विचार करत नाही. ही पुढील तैसे न पाहता करी, भविष्यात माझ्यामध्ये ही कर्म करण्याचं सामर्थ्य आहे की नाही याचाच ते कोणताही विचार करत नाही. केवढा माझा उपाव, करिता कोण प्रस्ताव, केलियाही आवो काय. केवढा माझा प्रस्ताव, माझा म्हणजे तमोगुणी मनुष्य म्हणतो, मी तमोगुणी मनुष्य, मग माझा ते काम करण्यासाठी लागणारा प्रयत्न किती मोठा, पद्धतीने करावं त्याची रीत काय आहे, आणि केली आहे, आणि त्या कर्माला आरंभ केल्यानंतरही
त्या कर्माला शास्त्रविधीचा पूर्ण आकार आहे का? केली आहो काय? केल्यानंतरही त्या कर्माला विशिष्ट आकार प्राप्त होणार आहे का? तर याचा कोणताच विचार करत नाही. हे जाणवेची नी सोय अविवेकाचे नी पायी पुसोनी होय साटोपे करमी. किती किती याचा विचार करता करता डोकं दुखतं. म्हणजे अ, विचार नको वाटतात. ये जाणवेची न सोय अशा विचाराच्या मार्गाने काय करतो तो अविवेकाचे पायी पुसूनिया. तो अविवेकाच्या पायाने पुसून काय करतो साटोपी कर्मे होई मोठ्या प्रौढीने कर्म करत असतो. म्हणजेच विचाराचा मार्ग अविचाराच्या पायाने पुसून टाकून मोठ्या प्रौढीने कर्म. म्हणजे एखादा मनुष्य विचारपूर्वक एखादी कृती करत असेल, एखादी संकल्पना मांडत असेल, एखादा कार्य करत असेल, तर हा अविवेकाच्या पायाने त्याने प्रारंभ केलेलं चांगलं कर्म पुसून टाकतो. आणि मग केलं का नाही त्याचं कर्म नष्ट, केलं का नाही त्याला मी त्याचं पाडलं का नाही बंद, अशा प्रकारचं त्या चांगल्या कर्माला बंद पाडून स्वतःची फुशारकी मारणाऱ्या माणसांची प्रवृत्ती ही तमगुणात्मक कर्माची प्रवृत्ती असते. या संबंधाने आणखी थोडासा विचार आहे तो आपण विचार शेष उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया.